नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर तर या व्हिडिओमध्ये आपण सॉईल 243 या कोर्सचं प्रॅक्टिकल एक्झामचं गायडन्स तुम्हाला देणार आहे मी. तर त्या अगोदर आपण याची सिलेबस कॉपी जी ती बघून घेऊ प्रॅक्टिकल कोर्सेसनुसार. तर यात तुम्हाला पहिला जो आहे व्हिजिट आहे, तर यातनं तर क्वेश्चन नाही येणार प्रॅक्टिकल एक्झाममध्ये. बाकी अदर ज्या एक्सरसाइज आहेत त्यातून क्वेश्चन येतील, तर ते कसे येतील. यात मोस्टली आता सॉईल सायन्सचा कोर्स आहे म्हणून प्रोसिजरचेच क्वेश्चन असतील. थेरॉटिकल क्वेश्चन्समध्ये प्रोसिजरच तुम्हाला राईट करावे लागतील आणि त्या प्रोसिजर्सनुसार तुमचं कॅल्क्युलेशनसुद्धा असू शकतं एखाद्या एक्सरसाइजमध्ये. तर याचा आपण एकदा आता एक्झाम पॅटर्न बघू. तर हा जो कोर्स आहे, हा थेअरी प्लस प्रॅक्टिकल कोर्स आहे. त्यामुळे यात 30 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम असेल. त्यात 10 मार्क्स जे असतील ते प्रॅक्टिकल मॅन्युअलला असतील आणि 20 मार्क्सचा तुमचा सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झाम होईल. त्यात 12 प्लस मार्क्स स्कोअर केल्यावर तुमचा हा विषय पास होऊन जाईल. आता या कोर्समध्ये तुम्हाला स्पॉटिंग प्लस थेरी क्वेश्चन्स असतील. आता याची स्पॉटिंग जी आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला प्रोव्हाइड केलेले आहे. तिथून तुम्ही स्पॉटिंगसाठी रेफरन्स घेऊ शकता. आणि या कोर्सचं जे न्यू सिलेबसनुसार मॅन्युअल आहे ते अजून आपल्याकडे अवेलेबल नाही, म्हणून ओल्ड सिलेबसचं जे मॅन्युअल होतं तेच मोस्टली एक्सरसाइज सेम असल्यामुळे तेच तुम्ही रेफर करा. ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला प्रोव्हाइड केलेलं आहे. तिथे तुम्ही व्हिजिट करून ते मॅन्युअल रेफरन्ससाठी यूज करू शकता. तर आता यात क्वेश्चन्स बघू. तर मोस्टली यात आता प्रॅक्टिकलसाठी क्वेश्चन जे असतील ते प्रोसिजर असतील, पण काही थेरी क्वेश्चनसुद्धा आहेत. जसं की प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेशन पेस्ट एक्स्ट्रॅक्ट हा सेकंड एक्सरसाइजमधनं क्वेश्चन घेतलेला आहे. त्यानंतर स्टेप्स फॉर कलेक्शन ऑफ इरिगेशन वॉटर सॅम्पल हा 10व्या एक्सरसाइजमधनं घेतलेला आहे क्वेश्चन. मग आता प्रोसिजरमध्ये कोणते क्वेश्चन येतील, तर ही काही आपल्या टीमला वाटले असे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. बाकी तुमच्या आता कॉलेजमध्ये वेगळे क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात तुम्हाला प्रोसिजरला. तर प्रोसिजरमध्ये कोणते क्वेश्चन येतील, तर त्यात डिटर्मिनेशन ऑफ ECE, डिटर्मिनेशन ऑफ जिप्सम रिक्वायरमेंट, डिटर्मिनेशन ऑफ लाईम रिक्वायरमेंट, डिटर्मिनेशन ऑफ नायट्रेट्स फ्रॉम इरिगेशन वॉटर, डिटर्मिनेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट्स. आता हे काही क्वेश्चन जे आहेत ते आपण काढलेले आहे. बाकी आता तुमच्या कॉलेजमध्ये कसे क्वेश्चन येतील हे तुमच्या कॉलेजच्या प्रोफेसरवर डिपेंड करतं. तर इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. ऑल द बेस्ट तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी.